आणि माझी लाईफची सर्वात पहिली मार्टिनी आहे. हो स्पायसी आहे. हे स्पायसी आणि छान आहे. मेन सिटी हीच आहे. ही मेन सिटी. अच्छा, मेन टेम्पल्स जे आहेत ना ते इकडेच आहेत सगळे. स्वतःचं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून. चला मग मित्रांनो या बसा. जाऊ आपण मग. चेअर्स गाय, चेअर्स. पहिल्यापासून आहे. माझ्या बागेत फणी आहे, माझ्या बागेत बियर्ड ऑइल आहे, ह्याच्या बागेत काय आहे आता माझ्या बॅगेत गॉगल गॉगल टाकलाय. स्वतःचं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून. म्हणजे असं झालंय. नाही सॉरी, मी वाकून बघत नाही, मी डायरेक्ट हात. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजची मग आता डे 4चा आयटनरी चालू झालेली आहे. मॉर्निंग मध्ये आता आम्ही ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्ट करून आता आम्ही निघणार आहे एन्शियंट सिटी, स्काय डेक, लबुआ स्काय डेक. ठीक आहे. आणि जर अजून एक आयटनरी भेटली तर अजून एक कुठली तरी प्लेस झालं तर ऍड करू. ठीक आहे. नाश्ता करून आता निघालो. आता टॅक्सी बोलवली आहे, तोपर्यंत नाश्ता करतोय. इकडे ग्रॅबचं मी एक ऑब्झर्व केलं की आम्ही आता टॅक्सी बुक केली, 20 मिनटं दाखवतात. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये कसं 5-5 मिनिटांनी, 2 मिनिटांनी, 1 मिनिटांनी पण येतात. इकडे 18-20 मिनटं. आता आम्हाला अर्धा तास झाला. अर्धा तास आम्ही त्याची वाट बघितली, कारण की इकडे ट्रॅफिक पण भरपूर असतं. आम्ही रोडवर आलो तर बघा पूर्ण असं ट्रॅफिक आहे. तर आता चाललो. आता टॅक्सी येते ऑन द वे. जस्ट 2 मिनटं बाकी आहेत. भेटू मग पुढे. काय बोला? आता आम्ही निघालो आहोत एन्शियंट सिटीला, जे की एक मस्तपैकी थायलंडचं अट्रॅक्टिव्ह आहे. अट्रॅक्शन आहे. ज्याच्यामध्ये जुनं थायलंड कशा पद्धतीचं होतं, काय संस्कृती होती, त्याच्याबद्दलची माहिती याच्यात आम्ही जाऊन बघतो तिथे काय काय नाही. आणि तुम्हाला सांगतो, जर ड्रोन शॉट घेता आला तर तोही घेऊन आम्ही तुम्हाला शेअर करू. इकडे ड्रोन शॉट अलाउड नाही आहे आय थिंक. सगळीकडे फाईन आहे. तरी पण एकदा विचारून घेऊ. फाईन आहे. 40,000 बात फाईन आहे इकडे. म्हणून जरा भीती वाटते. आम्ही नाही उडत इकडे बँकॉकमध्ये. तरी बघू आपण. नाही आता आलेलो आहे आतमध्ये. त्या एंट्रीमध्ये तिकीट जरा काढतो तिकीट्स आणि मग पुढे जाऊया. बाईकचे तर आम्ही गोल्फ कार्ड 4 सीटर घेतले. आता जे आम्ही पूर्ण हे खूप मोठं आहे. तो मॅप तुम्हाला दाखवतो बाहेर येऊन. या सेम आहेत. इकडे बाईकचं पण ऑप्शन आहे. चला आता गोल्फ कार्ड आता रेंट केली आहे. इकडे सेल्फ ड्राईव्ह ऑप्शन आहे. इकडे ड्रायव्हर कोण नसतो. आम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स जमा करून आम्हाला स्वतःला चालवायची असते. तर आता चावी आहे 122 आहे. इकडे चला. इकडे आता तिकडे बाईक्स आणि याचं ऑप्शन आहे. 122 नंबर आहे. तर इकडे असे नंबर लिहिलेले असतात. लिहिलेले असे नंबर असे दाखवतो तुम्हाला. तिकडे पण आहे बघ, असे लिहिलेले असतात. मग ते सांगतील आपल्याला. चला आता बघूया. आहे गोल्फ कार्ड. Okay, we'll take a video of the car surrounding here. या तेच वॉट आय डुईंग. ही अशी आमची गोल्फ कार्ड आहे. आम्ही आता करतो आहे प्रॉपर. अक्षय आता चालत आहे पहिली गाडी पहिल्यांदा. आणि आम्ही जरा बसलेलो आहे आता. चला मग आता आमची चांगली एन्शियंट सिटीची चालू झालेली आहे. भाऊ आमचे प्रॉपर चालवले जातात. इकडे बाईक्सचा पण ऑप्शन आहे दाखवतोय बघा. अशी रेंटेड बाईक येतात. हे बघा पुढे चालवत आहेत 2 बाईक. सिंगल सीटर. एकाला एकच बाईक आहे.
डबल सीट असं ऑप्शन असतं तर आम्ही घेतलं असतं. ही एन्शियंट पहिल्याची ही जी एन्शियंट मार्केट कसं होतं पहिल्या टायमाला, म्हणजे असं पहिले प्रॉपर मार्केट असायचं आणि असे भाजीपाला वगैरे आणि मासे वगैरे विकायला ते असं दाखवलं इकडे. म्हणजे इकडे आता बघूया कसं दाखवतात, कसं करतात. अच्छा, द सेम मार्केट इज हिअर. असं प्रॉपर असं मार्केट आहे, सेम मार्केट आहे असंच. चला मग आता निघालो इकडून. आता मी ही गाडी आता आम्ही रेंट करून आता निघतोय आम्ही. स्पीड आहे ना, पॉवरफुल गाडी आहे बघायला गेलं तर. चला मग मित्रांनो, या बसा जाऊ आपण मग. चला मग आता नेक्स्ट स्टॉप आहे गोल्डन टेम्पल दिसतंय आम्हाला. ते गोल्डन टेम्पलला मे बी त्या साईडने रोड आहे, तर त्या साईड ती रोड आपण घेऊन चेक करूया. हा ना अक्षय, तो वाला रोड आहे तो मे बी तिकडे जावं लागेल. ती मस्त आहे गाडी चालवायसाठी अगर बघायला गेलं तर. हॉर्न नाही वाजत नाही. अच्छा हां, क्या बोलती, मजा आलेला आहे. हां चला मग हा नेक्स्ट अट्रॅक्शन दिसतोय आम्हाला. तर मोस्ट प्रॉब्ली आम्ही इकडे गाडी पार्क करू. चला आता पुढचं आता नेक्स्ट अट्रॅक्शन काय आहे जरा बघूया पुढच्या गाडीमध्ये. आता आम्ही आता बदली करून गाडी करतोय, कारण की सगळ्यांनी एकच हे गाडी नाही चालवायची, सगळ्यांना गाडी चालवायची. हा चल ना, चल राईटला घे. एंट्रन्स टू दॅट आहे तो. हां इकडून राईट मारायचं. ड्रिफ्ट मारू ड्रिफ्ट करू काय? टँग 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 टँग. कसं वाटतंय गाडी चालवायला? एक नंबर भाई, एक नंबर वाटतंय. तुला सांगू, मागे असं टेम्पल आहे. आता इकडून तुमच्या गोप्रोमधून एकदम भरपूर लांब दिसेल, पण नंतर मी फोटो वगैरे व्हिडिओ मोबाईलवरून काढून दाखवतो. त्यांची डिझाईन अशी खूप छान अशी पद्धतीने अशी त्यांची केली आहे. मी दाखवतो, एकदम मस्त कलरफुल आहे तो. ॲक्च्युली इकडे यायला गेलं 6 किलोमीटर रेडियसमध्ये पूर्ण ही सिटी अशी बनली आहे. पण आमच्याकडे जरा वेळ कमी आहे. मोस्टली आता 1-1.5 तासच आहे आमच्याकडे. तर जेवढे मेन स्पॉट्स आहेत ते कव्हर करू. अदरवाईज इकडे पूर्ण दिवस आपण घालवू शकतो. एवढं सुंदर आहे देखील ते. हो ॲक्च्युली सुंदर आहे. मेन सिटी हीच आहे. ही मेन सिटी. अच्छा, मेन टेम्पल्स जे आहेत ना ते इकडेच आहेत सगळे. बाकीचे अट्रॅक्शन, छोटे अट्रॅक्शन आहेत ते सगळे साईडला. ओके, तर आता जाऊन बाकीचे अट्रॅक्शन्स आता करून घेऊया इकडेच मेन सिटीमध्ये, है ना. येस, चला. रेस्टॉरंटचं ऑप्शन आहे. तर आम्ही लंचचं आम्ही ऑप्ट इन केलेलं. लंच साठी याच्यामध्ये बफे आहे, जेवण आहे. आता तुम्हाला मेनू एकदा दाखवतो कसा असा आहे, काय काय खाऊ शकतो. मोस्टली 2 इंडियन मेनू आहेत आणि बाकीचे सगळे थाय. तमयम सूप आहे, तमयम सूप वगैरे आहे. त्याच्यानंतर चंपॉलेट आहे, वेगळं आहे. नारियल साबुदाणा, चांगले चांगले आयटम आहे बघा. हे सगळे फ्रूट्स आहेत. नंतर मसाला चिकन करी ही इंडियन आहे. हे व्हेजिटेबल आहे, व्हेज. परत टॉमयम सफेद सूप चांगला. आणि इकडे पण आहे
सी फूड मैक्रोनी, लेमन एंड चिल्स, लसूण सब्जियाँ, चमेली चावल, भरपूर आहे. फ्राईड राईस विथ व्हेजिटेबल एग, वेल स्पोक, तुलसी चिकन एंड ऑल. ठीक आहे, मिनी सॉसेज, दिस इज मिनी सॉसेजेस चिकन. ठीक आहे, मग चला आता मेनू बघितला पूर्ण. आता जेवण घेऊया, प्रॉपर घेतो आता कुठलं आवडतं ते. चला, आता मी टमियम सूप घेतलं आहे, बघूया कसं लागतं एकदा. हा चांगलं आहे, आंबट आहे थोडंसं, मस्त आहे. हे कोकोनटवाला होतं. अच्छा, ही गोड आयटम आहे. आपली खीर कशी असते, जेली टाकली याच्या आतमध्ये अशी, आणि आपली नारळाची खीर कशी तशी. आणि मी हा थाय प्रकार घेतला आहे एकदा. हा बघा, हा नाव तिकडे होतं ते आता नाव आठवत नाही. हो, स्पायसी आहे हे, स्पायसी आणि छान आहे हे पण. आणि याच्यावर मी फ्रूट घेतले खायला. हां, तर आता मस्त लंच केलं आहे, थाय फूड. मग मी भरपूर ट्राय केलं तिकडे. मॅक्रोनी होती, सॉसेजेस होते, मी सगळं ट्राय केलं. पोक वगैरे खाल्लं नाही, आपल्याला जमत नाही. तर मस्त जेवण झालं आहे, पोट एकदम भरून. आता हेवी जेवण. 500 इंडियन रुपीजमध्ये पर पर्सन ते एकदम हे होतं. तर आम्ही तो बुक केलेला. चला आता इकडे ग्रीन एन्शंट टेम्पलमध्ये आलो आहे. तर ही एक ग्रीन एन्शियंट सिटीमधलं ग्रीन टेम्पल आहे. सुंदर आहे खूप इकडे. आता मग मे बी कॅमेरा आता कॅप्चर करतोय की नाही प्रॉपर माहीत नाही. फुल ग्रीन आणि भारी दिसतं, एकदम छान. चला, आता एन्शियंट सिटीचा आमचं झालेला आहे आता टूर करून. खूप सुंदर अशा हे होते. ड्रोन शॉट जर भेटले असते ना, एवढं सही दिसलं असतं ना. पण 40,000 बात फाईन आहे, तर अजिबात रिस्क नाही घेऊ शकत, खूप कॉस्टली आहे. आणि स्ट्रिक्टली बोलल्या, प्रत्येक ठिकाणी लिहिलं आहे की डोंट शॉट ऑन अलाउड असं आहे. पण नाहून द्या. चला, खूप सुंदर आहे. कॅमेऱ्याने पण खूप कॅप्चर चांगले केले आहेत व्हिडिओज. आम्ही परत एकदा सांगतोय, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त जगता आलं पाहिजे आयुष्य, बरोबर फिरता आलं पाहिजे, आणि फक्त मित्रांबरोबर फिरता आलं पाहिजे. चला पुढच्या डेस्टिनेशनला. पुढचा डेस्टिनेशन आमचा हा आहे काय बार, जो 63rd फ्लोअरवर आहे प्रॉपर. जो आमचा हँगओव्हर मूवीमधला जो फोटो काढायचा आहे आयकॉनिक, तो आम्हाला काढायचा. चला, तर आम्ही ग्रॅबवर बघतो. ग्रॅबवर काय भेटलं नाही आम्हाला, तर लोकल आम्ही तिकडेच टॅक्सी गेटवर उभी होती, मग ती घेतली आम्ही आणि आता निघालो आता ऑन द वे. ऑलरेडी आम्हाला लेट झालं. आता आम्हाला पोचायला पण किती 5:45 वाजतील. आता तिकडे एंट्री घेतील की नाही ते बघावं लागेल एकदा. तर आम्ही आता लबुआ स्ट्रीट टॉवरला इकडे आलो आहे. खूप धावत ऑलमोस्ट 6 वाजलेत. 5 ते 6चा टाईम होता. तिथून आता मागं येतोय. धावलो ॲक्च्युली आम्ही. चला, आता आलो आहे आता इकडे नंबर 52nd फ्लोअरला. चुकून आम्ही बुक केलं आहे, 65ला करायचं होतं. तरी पण ठीक आहे, आपण भारी आहे. आता आलो इकडे द स्काय डेक रूफटॉप बारमध्ये. इकडे मस्त बाजूला मागे रेस्टॉरंट आहे. आम्ही आता जस्ट इकडे आपला जो आयकॉनिक हँगओव्हर मूवीचा फोटो आहे तो आम्ही काढायला आलो आहे. ठीक आहे, आता आम्ही जस्ट थोडंसं ड्रिंक्स मागलो आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहेत. ठीक आहे, मागे आपण बघाल तर प्रॉपर पूर्ण सिटी आहे अशी. पूर्ण सिटी अशी पूर्ण सगळीकडे अशी आहे दिल्ली. खूप उंचावर आहे. मी आमचे ड्रिंक्स आलेले आहेत. चला मग थोडेसे ड्रिंक्स करू, फोटो वगैरे काढू आणि थोडं चिल करू इकडे. मस्त वाटते इकडे सिरियसली. खूप काय म्हणतात, खूप दिवसांनी वर्षांची अशी ही होती, म्हणजे ड्रीम कम ट्रू असं. खूप जणांचं स्वप्न असं ते आपण पूर्ण करत असतो ॲक्च्युली बघायला गेलं तर सिरियसली. आणि हे जे आपण हे जे बसून
तीन जवळचे मित्र जे करतोय. एन्जॉय करतोय हे कुठेच नाही. आय थिंक अनबिलिव्हेबल. म्हणून बोलतो आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. जगता आलं जगता आलं पाहिजे. पाहिजे मित्रांबरोबर फिरता आलं पाहिजे. चेस गाय चेस. ही जी सिप आहे या व्ह्यू बरोबर अप्रतिम आणि असं कुठेच नाही सिरियसली. 60 फ्लोअर ना राईट. आणि आम्ही ऑफ पिरियडला आलो आहे म्हणजे वीकडे आहे म्हणजे इकडे खूप गर्दी कमी आहे आता कोणच नाही म्हणून आरामात आम्ही बसलो आता. अच्छा आम्हाला एक बोलायचं होतं की मी मार्टिनी ऑर्डर केलेली आणि माझी लाईफची सर्वात पहिली मार्टिनी आहे आणि अशा जागेवर घेतो मी मार्टिनी ती पूर्णपणे वर्थ आहे आणि ही मार्टिनी मी कधी विसरणार नाही असं आहे. हँगओव्हर मारते. हँगओव्हर. 63rd फ्लोअरला आम्ही आता आलो आहे इकडे आणि इकडे आयकॉनिक जे फोटो सगळे काढतात तिकडे आहेत सगळे म्हणजे इकडे जो हँगओव्हरचा आयकॉनिक फोटो आहे तो इकडे सगळे काढतात इकडे. तर आमचा काढून झाला आहे इकडे हा खाली इकडे फोटो आहे प्रॉपर असा आम्ही काढला आहे इंस्टाग्रामवर टाकला आहे मी. झाला आहे आता इकडून काय बारचा एक्सपिरियन्स रूफटॉप बारचा एक्सपिरियन्स अप्रतिम. जो फोटो आम्ही काढला आहे खरंच खूप मजा आली आणि चांगला एक्सपिरियन्स होता. क्या बोलती चालू कर दी तुझे सगळ्यात बेस्ट. आता अंबिकाले मॉलला चाललो आहे कारण की तो दुसरा मेगा मॉल बंद झाला आणि इकडे मेगा प्लाझा बंद झाला आणि इकडे बस बिचं जरा खूप हे आहे तर गपचूप आम्ही टुकटुक पकडली. 1 तास आमचा गेला तिकडून फिरण्यामध्ये शोधण्यामध्ये का आमच्याकडे इंटरनेटचा थोडासा इश्यू आहे. सिम घेतलेलं ते जरा चालत नाही आहे खूप प्रॉब्लेम झाला. चला मग बाईकची बॅटरी संपलेली आहे तर इथं असंच बोलतो आहे मी. तर आता मी आलो आहे खावसन रोडला. दाखव कशी खावसन रोडला आलेला आहे. पूर्ण गर्दी आहे इकडे बघायला. रिवासाठी बनवून घेतो आहे. रिवाला घेतला माझ्या मस्त आता बनवतात इकडे. आता कसे बनवतात मी आता नंतर दाखवत नाही म्हणजे असे फक्त दाखवत आहे जसे आणि हा कलर चॉईस केला आहे मी. एक बनवला आहे आता रिवासाठी आमच्या दोघांकडे ऑलरेडी होतं एक बनवून ठेवलं.